आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार शंकरशेठ जगताप यांना मी विनंती करते की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. येलकोट 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 येलकोट. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राजे मल्हारराव होळकर, राजे यशवंतराव होळकर या सर्व महामानवांस विनम्र अभिवादन करतो. आज ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्याचं इथे आयोजन केलंय. या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे असे टीनाताई बारगळ, जे आमचे अमरजीत राजे यांची सुकन्या, यांचे मी पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि ज्यांचं आपण एकदम परखड भाषेत ज्यांना आपण ऐकलं ते आपल्या श्रीमती अश्विनीताई शेंडगे मॅडम, त्याचप्रमाणे प्राध्यापक विजयजी नवले. या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन नियोजन केलं आणि ऑल इंडिया धनगर समाजाचे आमचे अध्यक्ष, आमचे मित्र प्रवीणजी काकडे सर, त्याचप्रमाणे राजेंद्रजी सरवदे GST ऑफिसर, आमच्या भगिनी आणि सभागृहामध्ये आम्ही बरोबर होतो ते आमच्या आशाताई शेडगे, मंचकावरील सर्व मान्यवर, सर्वांचा नामोल्लेख शक्य नाही दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थित आयोजकांमध्ये सुनीलजी बनसोडे, संजयजी नायकवडे, महावीरजी काळे, सतीश संतोषजी पांढरे, सोनाताई गडदे, हिराकांतजी गाडेकर, संजयजी कवितके, बाळासाहेब कारंडे, बाळासाहेब यमगर, नवनाथ देवकाते, कुमारी यशोदा नायकवडे, सौ पल्लवी मारकड, शंकर दापीर, सचिन शिंदे आणि सर्व त्यांची टीम यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. त्यांचं मनापासून कौतुक करतो की सलग 10व्या वर्षी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव समारंभ घेतोय. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की गुणगौरव का करायचा असतो, कारण आपण आपल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली नाही तर त्यांना निश्चितच बाहेरचे प्रत्येक जण त्यांना कौतुक करत असतं, पण घरातलं कौतुक हे मोठं आपुलकीचं असतं. आणि जेव्हा आपले घरातले जवळचे आणि घरातली लोक जेव्हा कौतुक करतात त्यावेळेस निश्चितच त्या विद्यार्थ्याला, त्या पाल्याला 10 हत्तीचं बळ आलेलं असतं. आणि जेव्हा आपला पालक, आपले वडील, आपले नातेवाईक आपल्याला सांगतात अरे तू छान केलंय, तू चांगला अभ्यास केलाय, चांगले गुण मिळवले, तेव्हा निश्चितच त्याला जो आत्मविश्वास वाढतो तो इतर कुणाच्याही बोलण्याने आत्मविश्वास वाढत नसतो, तो आपल्या घरच्यांमुळे मिळतो. हा निश्चितच आपण हा ओळखला आणि आयोजकांनी सतत 10 वर्ष आपण हा उपक्रम राबवत आलात त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक करतो. आत्ताच आशाताईंनी सांगितलं 10वी 12वी ही आपल्या आयुष्यातील पहिली पायरी आहे आणि जेव्हा आपण पहिल्या पायरीवर पार केली, आता दुसरी महत्वाची म्हणजे आपला आयुष्यातला कलाटणी देणार आहे, म्हणजे आपण आयुष्यात काय बनणार आहोत. कारण जेव्हा 10वीचे मार्क्स मिळवायचे असतात तर ते मार्कशीटवर मिळवायचे असतात, 12वीचे मार्क्स मिळवायचे असतात तर चांगल्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घेण्यासाठी मग मेडिकलला घ्यायचं आहे, इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायची किंवा इतर क्षेत्रात जायचं आहे, याच्यासाठीच आपल्याला हे 12वीचे मार्क्स असतात. पण आता 12वी नंतरचे जे मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला ते आयुष्याचे मार्क्स मिळणार आहे. आणि ते मार्क्स मिळवण्यासाठी आत्तापर्यंत आपल्या आईवडिलांनी जी शिकवण दिली, गुरुजनांनी जी शिकवण दिली, ती या पुढील काळामध्ये आपल्याला ती तशीच तेवत ठेवून आपल्याला चांगले कष्ट करायचे आहेत. आत्ता अश्विनी मॅडमनी सांगितलं की 27 नक्षत्रांपैकी पहिलं नक्षत्र हे अश्विनी आहे. आणि आत्ता तुम्ही पाहिलं की दुधाळांचं पण भाषण ऐकलं की 2 गोष्टी आपल्या समोर आहे विद्यार्थ्यांनो, की एक अभ्यास केल्यानंतर काय मिळतं आणि कष्ट केल्यानंतर सुद्धा काय मिळतं. म्हणजे व्यवसाय असू द्या किंवा नोकरी असू द्या, हे दोन्ही कष्टाशिवाय त्याला पर्याय नाहीये. कष्ट, सचोटी आणि प्रामाणिकपणा याचं मूर्तिमंत उदाहरण, ज्वलंत उदाहरण हे आपल्या स्टेजवर आहे. आणि निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला हे ज्वलंत उदाहरण हे आयुष्यभर आठवणीत राहतील की अरे आपल्या गुणगौरव समारंभासाठी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं तेही अपार कष्टातून आलेले आहेत.
अश्विनी मॅडमने सांगितलं त्यांचे वडील शिक्षक होते. शिक्षक असून त्यांच्या घरच्या म्हणजे 3 मुली आणि 1 मुलगा चौघांनाही शिकवलं. खरं तर पालकांनी ह्याच्यातून खूप काही घेतलं पाहिजे. म्हणजे मी एक पालक आहे, आता मलाही 2 मुलं आहेत, मीही सुशिक्षित आहेत, परंतु जे तुमच्या वडिलांची दूरदृष्टी होती ती आता पालकांची कुठेतरी कमी आहे. त्याच्यात मी पण आहे. हे आपण कुठेतरी जाणवलं पाहिजे की त्याच्यातून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्या काळी सुद्धा म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी कष्ट करून आपल्या मुलांना शिकवलं. आता तर आपल्याला अनुकूल परिस्थिती आहे, सगळं काय डोर स्टेप आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या पाल्यांना वेळ दिला पाहिजे, चांगली शिकवण दिली पाहिजे. आणि शिक्षणामध्ये कुठलाही अतिताईपणा किंवा आपण म्हणाल तेच झालं पाहिजे असं न करता मुलांची आवड निवड काय आहे, मुलाला कशात आवड आहे, या त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे त्याला करिअर करण्याचं संधी पालकांनी दिली पाहिजे. निश्चितच आजपर्यंत म्हणजे 12वी होईपर्यंत पाल्यांनी आपलं ऐकलंय, मुलांनी आपलं ऐकलेलं आहे. आता त्याची ऐकण्याची वेळ आहे. म्हणून आपण सर्व पालकांनी त्याच्या मर्जीप्रमाणे त्याला जिथे गोडी आहे, जिथे आनंद वाटतोय, जो त्याच्यात म्हणजे ज्या गोष्टीत तो खुश होणार आहे ती गोष्ट करण्यासाठी आपण त्याला पाठबळ द्यावं, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. असंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं पालकांनाही सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आपण पाहिलं असेल धनगर समाज म्हणलं की पूर्वी हातात काठी आणि पाठीवर घोंगडी, आता ती म्हण बदललेली आहे. आणि ते बदलण्याचं काम अश्विनी मॅडम सारख्या आमच्या आशाताई शेडगे असतील, मनोज मारकड असेल, अजय दुधबाते असतील, काकडे सर असतील, किंबहुना मंचावरील सर्वच व्यक्तींनी केलेली आहे. आता हातात पुस्तक आहे आणि पाठीवर घोंगडी नाही तर कम्प्युटर आहे. आणि हे हातातले पुस्तक आणि कम्प्युटर घेऊन आता आपल्याला पुढे AI मध्ये आपल्याला मोठं दृष्टिकोन, AI असेल, आता टेक्नॉलॉजिकली फार आपण साऊंड झालेलो आहोत. आणि अशा या साऊंड परिस्थितीमध्ये म्हणजे आपण जर पाहिलं की IT असेल, कम्प्युटर असेल किंवा AI असेल, यामध्ये आपल्याला खूप चांगलं करिअर करता येतं. आणि ते काही नाही झालं तर मॅडम जशा आम्ही आहे, मॅडम मलाही सांगायला आनंद वाटतो, मी MPSC केलंय, मी प्री पास झालोय, एकदा मेनला गेलोय. आणि काही नाही झालं की आपल्याकडे पूर्वी प्रथा होती की काहीच नाही झालं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कर, आणि तेही नाही झालं तर बिझनेस कर. तर असं न करता आत्ताच्या विद्यार्थ्यांना चांगली अपॉर्च्युनिटी आहे. करिअरमध्ये आजकाल तुम्हाला खूप काही शिकण्यासारखे आहेत. जर आत्ता पाहिलं, महाराष्ट्र हा एकदम वैभवशाली महाराष्ट्र आहे, ज्याला संतांची आणि महान पुरुषांची परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांच्यासारखे महान व्यक्ती या महाराष्ट्रातनं होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी शिक्षणाची कास ही धरलीच पाहिजे. आणि शिक्षण घेतलं तर काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण हे आपण पाहिलं अश्विनी मॅडम आहेत. तर निश्चितच आपण या पुढील काळामध्ये ज्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्या देवींनी ज्या काही व्यवस्थापन या समाजाच्या केलेल्या होत्या, मग त्या जल व्यवस्थापनापासून तर समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, या सगळ्या व्यवस्थापना ह्या अहिल्या देवींनी केलेल्या होत्या. ती व्यवस्थापना करण्याची गरज ही आता पालकांवर आलेली आहे. आणि ती व्यवस्था कुठली आहे तर मुलांची व्यवस्था करणं, त्यांचं मुलांचं वेळेचं नियोजन करणं, त्याच्या आवड निवड आणि त्याची आवड काय त्याच्यासाठी आपण काम केलं पाहिजे, असं मी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल. महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, हे निश्चितच आपल्यासारख्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही सगळेजण करत असतो. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा 2014ला तुम्ही सत्तेत आणलं, तेव्हा त्यांनी SC ST सारखं आपलं आर्थिक संस्था स्थापन करून आपल्यालाही आरक्षण दिलं. त्याचबरोबर आत्ता 5% आरक्षण हे शिक्षणामध्ये दिलेलं आहे. जे इंग्लिश मीडियम स्कूल, ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत, तिथेही SC ST सारखं आपल्या समाजासाठी सुद्धा हे रिझर्वेशन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर अनेक अशा संस्था आहे, महाज्योतीच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थी घडवण्याचं, अनेक व्यवसाय घडवण्याचं काम हे शासन करत आहे. कधी नव्हे ते इतिहासातील पहिलं हे अधिवेशन पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी चौंडी या ठिकाणी घेण्याचं काम, धाडस हे या सरकारने केलेलं आहे.
त्याच्यामध्ये मग आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सर्व आमच्या सरकारमधील सर्व घटक असतील आणि सर्वांना घेऊन जाणारे प्राध्यापक आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राम शिंदे साहेब असतील यांनी केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या पुढील काळातही आम्ही अशाच पद्धतीने राहू. आपल्या समाजासाठी राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमाची निवासी शिक्षण संस्थाही चालू केलेली आहे. त्याच पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी UPSC MPSC साठी निवासी प्रशिक्षण योजना आहे. अशा एक ना अनेक योजना ह्या आमच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्व स्तरातील समाजासाठी, मग सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, अशा अनेक उपक्रमातून सर्व स्तरातील समाजासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आलेलं आहे आणि या पुढील काळातही करत राहील. सांगायला मॅडम आणि काकडे साहेब मला आनंद होतोय की आत्ताच आम्ही एक निर्णय घेतला की महापालिकेमध्ये ज्या पद्धतीनं स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील यांच्या किंवा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्याबरोबर या तिघांचेही आम्ही तैलचित्र हे महापालिकेच्या सभागृहामध्ये लावणार आहेत की जेणेकरून सभागृहामध्ये आम्ही जेव्हा जातो त्यावेळेस त्यांचं व्यवस्थापन, त्यांनी ज्या पद्धतीने राज्य केलं, रयतेचं राज्य केलं, जनतेसाठी काय काय उपक्रम केले, हे सगळं हे तेथील सभासदांच्या डोळ्यासमोर यावं म्हणून राजमातांचं तैलचित्र हे आम्ही आता सभागृहामध्ये लावणार आहोत. असे अनेक उपक्रम हे समाजासाठी आजपर्यंत आम्ही करत आलेलो आहोत. या पुढील काळातही आम्ही करत राहू. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि त्यांच्या पुढील राजकीय मुद्दा म्हणून म्हटलंय, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक वाटचालीसाठी मी मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. पालकांचंही मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण जरी आपल्या सर्वांचं जन्मस्थान तरी वेगवेगळ्या ठिकाणी जरी असेल तरी कर्मभूमी म्हणून आपण या ठिकाणी म्हणजे रोजीरोटीसाठी इथे आल्यानंतर सुद्धा आपण आपल्या पाल्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देताय, त्याबद्दलही आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. आयोजकांचं विशेष करून मी मनापासून कौतुक करतो. कारण ऑल इंडिया धनगर समाज असेल किंवा आमचा अहिल्यादेवी महासंघ असेल, हे नियमितपणे वर्षभर वेगवेगळे उपक्रम करत असतात. दर रविवारी पुण्यश्लोकांच्या पुतळ्याच्या स्थळी येऊन आपण सगळे समाज बांधव एकत्रित संघटित राहण्याचं काम करताय. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. आयोजकांचंही मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला इथे बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.